रायरेश्वर पठार, दाट झाडी, खोल दऱ्या, उंच उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंड आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे। पठाराच्या समोर असणारा काळ्या कातळातील केंजळगड आपल्याला खुणवतो। रायरेश्वर पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 4694 फूट इतकी आहे। त्यामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक गणले जाते। रायरेश्वर व केंजळगड ही दोन्ही ठिकाणे एकाच डोंगराच्या रांगेत असून त्यांना विभक्त करणारी खिंड आहे। या खिंडीतून पुढे गेल्यावर जवळच रायरेश्वराच्या पठाराचा कडा चढण्यासाठी उपवन विभाग भोर यांनी लोखंडी शिडी उभारली आहे। या वाटेला श्वानदरा सुंदरा असे संबोधले जाते। रायरेश्वराच्या खिंडीपासून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर पठाराच्या दुसऱ्या टोकाच्या पुढे रायगड जिल्हा हद्द सुरू होते। या पठाराची लांबी सुमारे 12 किलोमीटर व रुंदी 1.5 किलोमीटर इतकी आहे। येथील पर्जन्यमान कोकणासारखेच असल्याने संततधार पाऊस पडत असतो। पठारावर पडणाऱ्या पावसामुळे चारही दिशांना धबधबे कोसळत असतात। पावसाळ्यात पठारावरील रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे मन मोहून टाकतात। या गडावर उंच टेकडीवर टेंबीवर उभे राहिल्यास रायगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, किल्ले पुरंदर, पावनगड, कमळगड, नवरा नवरीचा डोंगर स्पष्ट दिसतात। हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा नीता मधुकर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आणि मागचं बघून तुम्हाला कळालंच असेल, मी आली आहे बाहेर फिरायला। सो चला आम्ही आलो रायरेश्वर गडावर, तर बघूयात आमचं कसं काय काय फिरून होतंय। आणि आम्ही आता किती 1 वाजलेत दुपारचे आणि आम्ही आत्ताशी पोहोचलोय। इथं ऊन तर खूप आहे, ढग दिसत आहेत पण ते एकदम असे तिकडे तिकडे लांब लांब दिसत आहेत। आमच्यापर्यंत तर ऊनच आहे। सो चला वर जाऊयात आणि गड बघूयात। तर फायनली जो शिड्यांवाला पार्ट होता तो चढून आम्ही वर आलेलो आहे आणि खूप दमलेलो आहे। चला बाकीच्या किल्ल्यावर जाऊयात आता। तर मी आत्ता ही अशी काहीशी फुलं घेतलीत आणि हे इथं आहे हा तलाव। हा काय तर आम्ही जो 2-3 दिवस पाऊस झाला तो पाऊस बघून आलो होतो की एकदम मस्त वातावरण असेल, असं असेल तसं असेल, आणि आम्ही आल्यावर कडक ऊन पडलेलं आहे। आता आम्ही चाललोय चालत 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 मंदिराकडे। सो चलो। हे झाड म्हणली का तू? हा ओके मला तर आम्ही आधी पण एकदा आलतो आई आम्ही, तोही व्लॉग मी पोस्ट करायचा राहिलाय वाटतं। हे झाड होतं जिकडे मी फोटो काढले। आला आला या किरावा आता मी फोटो काढते। या किरावा आता मी फोटो काढते। आणि हे आहे किल्ल्यावरील शंकराचं मंदिर। आणि बाहेर खूप कडाक्याचं ऊन होतं किंवा गरमी होती, पण जसं मंदिरात पाऊल ठेवलं इतकं गार आणि शांत वातावरण होतं ना आतमध्ये, खूप भारी वाटलं। आतमध्ये जाऊन एकदम असं गारगार थंडगार असं फिलिंग आलं आणि आमचं दर्शन पण खूप मस्त झालं। आणि हेच ते रायरेश्वराचं मंदिर आहे, ज्या मंदिरात बाल शिवाजीनं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढं अखंड स्वराज्य उभं राहिलेलं आपण सर्वांनीच अभ्यासलंय, पाहिलंय। आणि ह्या मंदिरात जाण्याचं फिलिंग इतकं सुंदर आहे ना, शांत, आणि इतकं भारी वाटतं ना या मंदिरात गेल्यावर, खूपच भारी। मला तर खूप आनंद झाला होता या प्लेसला व्हिजिट करून।
तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे, आधीपासूनच असणार आहे. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत 7 कलरची माती बघायला. जसं की मी आधी पण म्हटलं, मी आधी आलेली पण त्यावेळेस मी तिकडे नव्हती गेली. आम्ही फक्त वर मंदिरापर्यंत आलो आणि तसंच खाली गेलतो. सो चला आता तिकडे जाऊयात. आणि इथे असं एक बोर्ड लावलेला आहे जिथे ना भौगोलिक स्थान दिलेलं आहे किंवा थोडीफार माहिती दिलेली आहे. आणि सर्व पठारावर तुम्हाला इतकी भारी भारी फुलं बघायला भेटतील ना, खूपच भारी भारी. ही येलो कलरची फुलं तर सगळीकडेच होती. मला पर्पल कलरची फुलं दिसली. नंतर पुढे तुम्हाला दिसेल की छोटी छोटी आणि क्यूट खूप फुलं होती. आणि इथे येऊन मी या पॉइंटला विचार करत होती कशी जाऊ, कारण पावसानं खूप हालत खराब झाली रस्त्यांची. मंदिरापासून 10-15 मिनिटाच्या अंतरावर आम्ही चालत चाललोय माती बघण्यासाठी. आणि भरपूर सारे लोक आहेत तिकडे. एक असा काहीसा इकडचा डोंगर, तिकडे वर आहे माती. सो चलो. आता आम्ही 7 पानं घेतलेत बिकॉज इथं आहे 7 रंगांची माती आणि ती आम्हाला थोडी थोडी घ्यायची आहे. सो चला 7 कलरची माती कलेक्ट करूया आणि देन भेटू. तर अशा आतापर्यंत 4 कलरच्या माती सापडल्यात, अजून 3 कलरच्या कलेक्ट करायच्यात. चलो बघूयात. तर फायनली आमची 7 कलरची माती शोधून झालेली आहे आणि हा असा इथला व्ह्यू. आम्ही सगळ्या माती घरी घेऊन जायला एक जुगाड केला. इथे एक बॉटल होती, ती आम्ही चावीनं अर्धी फाडली आहे आणि तसं पानांच्या लेअर करून सगळ्या 7च्या मात्या यात भरलेल्या आहेत. तर फायनली आमची 7 प्रकारची माती बघून झालेली आहे. तिचे फोटोज काढून झालेले आहेत. थोडीशी फळं आणलेली ती खाल्ली आहेत आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. चला आता डायरेक्ट घरी जाऊयात. ते कसलं सुचलं टॅटूचं म्हणतात तसलं भेटलेलं, पण माझ्या हातावर काय एवढा तो उमटलेला दिसतच नाहीये. आणि जशी डिफरंट कलर्सची माती आहे तशी डिफरंट कलर्सची फुलं पण भेटलीत आम्हाला. आल्यापासून आमचं असं चाललंय थोडासा पाऊस पडावा, आम्हाला तसं वाला वातावरण हवंय आणि स्टील नाही पडलाय. आणि आता आम्ही तिकडूनच चाललोय ना, आता इथे इथपर्यंत ढग आलेत, इथपर्यंत अक्षरशः असे इथपर्यंत. आमचं जेव्हा चाललेलं की पाऊस पडावा, आम्हाला भिजायचंय किंवा ऊन नसावं, तेव्हा हा नव्हता. आणि आता मी जसं इकडे उतरायच्या साईडला चाललं तर तिकडून तसा पाऊस आल्याला दिसतोय आम्हाला. सो चला आता तर आम्ही ऑलमोस्ट जिकडे उतरायच्या शिड्या होत्या तिकडेपर्यंत पोहोचलोय आणि आम्ही उतरून खाली गाडीपर्यंत जाईल. चलो. आणि त्या तिथे आम्ही 7 कलरची माती घ्यायला गेलो तो आले आता इथं पण तिकडच्यांना वाटतं इथं आले लक्षात. आणि किती सारे ढग उतरलेत, कसलं मस्त वातावरण झालंय. आणि फायनली आम्हाला जे हवं होतं, धुकं हवं होतं, मस्त वातावरण हवं होतं, ते आम्हाला मिळालेलं आहे. ढग आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सो चला आता आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहोत आणि मस्त आनंद घेणार आहोत. तर विषय असा झाला की आम्ही वर होतो, खाली येताना आम्हाला मस्तपैकी रेनबो दिसला. आम्ही इतके खुश झालो ना, काय बोलायला नको. त्याच्यानंतर विषय असं झाला, फोनचं चार्जिंग खूपच संपलं, त्यामुळं आम्ही फोन म्हणजे काही शूटच झालं नाही, व्हिडिओ काढायलाच येत नव्हता, तो होतच नव्हता. बट आम्ही जेव्हा खाली आलो आमचं पाणी पण गरम झालं आणि जातानाच आम्हाला धबधबे दिसत होते. तर आमचं असं ठरलेलं की तिकडे थांबायचं आहे. सो आता आम्ही तिकडे थांबलो आहे. सध्या तरी असं मिनटाफलीचं चाललं की बिकॉज शूज ऑलरेडी ओले झालेले आहेत. तुम्हाला जस्ट धबधबा दाखवतो, धबधबा बघा. जस्ट सी कसला भारी धबधबा आहे हा. येस. आणि आता आम्ही इतकं सुंदर गार पाणी आहे. आम्ही बिकॉज की आम्ही ह्याच्यात ठेवलेलं आहे, कारमध्ये ठेवलेलं आहे, इतकी गरम झालं आहे पाणी. आणि आता आम्ही या पाण्यात ठेवून देणार आहोत, असं म्हणजे ते होईल गार आणि आम्ही पिऊ शकू त्याला. येस.
आणि जस्ट गारगार पाण्यानं तोंड धुतलं. इतकं भारी वाटतंय ना, काय बोलायलाच नको. हा मागचा धबधबा, तिकडचा तो तसा सगळा सिनॅरिओ, हा धबधबा, आणि आम्ही मस्त इथे रिलॅक्समध्ये बसलो असं पाण्यात पाय सोडून. बिकॉज इतकं भारी वाटतं ना, जे काही सकाळी ऊन होतं ना त्याचा सगळा असा शीन ह्या पाण्यानं निघून चालला आहे. सांगितलेली आयडिया सक्सेसफुल झालेली आहे. आम्ही पाण्यात पाणी ठेवलं आणि ते आता एकदम मस्त फ्रीजसारखं गार झालेलं आहे. आणि हे काही फोटोज आहेत जे आम्ही पूर्ण जो काही किल्ला फिरलो किंवा सकाळपासून निघाल्यापासून आम्ही जे जे काही केलं त्या सगळ्याचे. तर बेसिकली ही ट्रिप ना खूप अनप्लॅन्ड होती. म्हणजे ना काहीच प्लॅनिंग नव्हतं की कुठं जायचं आहे, काही करायचं आहे. मला अचानक काकाचा फोन आला होता, संडे होता, आणि त्याचं असं झालं की काय करते. तसं झालं तर मी झोपली आहे. आणि त्याचं असं झालं दिवसभर काय करणार आहे, म्हटलं झोपणार आहे. आणि मग तो मला म्हटला ठीक आहे, आम्ही 10-15 मिनिटात खाली येतोय, तू खाली ये. आणि मी गेली आणि त्याच्यानंतर पण गाडीत पण मी फुल झोपायच्यावाल्याच मोडमध्ये होते. आणि त्याच्यानंतर एक 1-1.5 तास गेल्यानंतर माझं असं झालं की नक्की चाललो कुठे आपण. आणि मग काकाचं जसं झालं की आपण चाललोय रायरेश्वरला. आणि मी त्या प्लेसवर या आधी देखील गेलते आणि मला ती प्लेस प्रचंड आवडलेली. म्हणजे मी त्यावेळेस पण व्लॉग केलता, पण खूप काही गोष्टी घडल्या आणि तो व्लॉग टाकायचा राहिलेला. ह्या व्लॉगचंही असंच झालेलं आहे. म्हणजे मी या प्लेसवर, म्हणजे हा व्हिडिओ जवळपास 4-5 महिन्यापूर्वी काढला असेल आणि तो तसाच फोनमध्ये व्हिडिओज आणि फोटोज ठेवलेले आहेत आणि मी ते पोस्टच नव्हते केले. आणि आता माझा फोन मला सांगायला लागलाय की तुझं स्टोरेज फुल झालंय, काहीतरी कर त्यातल्या फोटोज आणि व्हिडिओजचा. आणि मग माझं असं झालं की चला ठीक आहे, एक जो व्लॉग बनवायचा राहिलाय तो बनवून टाकूयात. आणि म्हणून मी आता हा व्लॉग बनवलाय. आम्ही तिघांनी मिळून इतकं एन्जॉय केलं ना, म्हणजे खरं तर ही गोष्ट मला खूपदा फील होते की माझ्यापेक्षा जी अशी 8-9-10 वर्षांनं मोठीवाली जी लोक आहेत, म्हणजे माझा दादा दिदी असतील किंवा काका काकी असतील किंवा म्हणजे जे काही बाहेर झालेले फ्रेंड्स आहेत, यांच्याशी माझ्या वाईब प्रचंड मॅच होतात. आणि आम्ही इतकी मस्ती घातली आहे ना तिघांनी मिळून. आणि माझा आणि काकीचा खूप सारा स्वभाव असा थोडाफार सेम आहे. सो आम्हाला खूप साऱ्या गोष्टी एकसारख्या आवडत होत्या. म्हणजे आम्हाला पावसात भिजायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि काका आमच्या दोघींचे सगळे हट्ट पुरवत होता. आणि तुम्ही इथं हे फोटोज बघा, इतकी छोटी छोटी आणि सुंदर सुंदर फुलं आम्हाला बघायला मिळालीत ना. ते जे काही वातावरण होतं, नेचर होता, तरी आम्ही खूप म्हणजे सीझनच्या एंडिंगला गेलतो. म्हणजे जो फ्लावरिंगवाला सीझन असतो त्याच्या सगळ्यात एंडिंगला गेलतो. त्यामुळं आम्हाला खूप प्रकारची फुलं वगैरे नाही बघायला भेटली, पण जे काही बघायला भेटलं, जे काही अनुभवायला भेटलं ते खूप सुंदर होतं. आणि मी अख्ख्या रस्त्यानं किंवा अख्ख्या ह्याच्यात ना थोडं करून सगळं कलेक्ट करत होती की हां हे पण घेईल, हा ते पण घेईल, जे छान वाटेल त्याचे फोटोज काढत होते. आणि ही ट्रिप माझ्यासाठी इतकी मस्त आणि अमेझिंग होती ना, म्हणजे अक्षरशः अख्ख्या दिवसात अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या. ते म्हणतात ना, जब तुम किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की जुर्रत में जुड़ जाती है. तसंच काहीसं खूप आमच्यासोबत घडलं आणि आम्ही तिघांनी खूप एन्जॉय केला, खूप जास्त. आणि अशी संपली ही आमची ट्रिप. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल किंवा मी अजून कोणत्या प्लेसला व्हिजिट करावं अशी तुमची इच्छा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय. आणि आता फायनली किल्ला तर फिरून झालेला आहे, आम्ही चाललोय घरी. सो मी व्हिडिओ इथंच संपवेल. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.